नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. आणि तुम्ही केलेल्या कमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळते, त्यामुळे असेच कमेंट करत राहा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक प्रश्न देते, तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. आणि या आधीचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही बघा आणि तुम्ही प्रश्न उत्तरे माझ्यासोबतच द्यायचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण किती प्रश्न घेतो त्यापैकी तुम्हाला किती आले ते सुद्धा तुम्ही परीक्षण करा. आणि या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट सुद्धा समजून घेणार आहोत. आणि या सिरीजमध्ये ही सिरीज तुम्हाला नक्की महत्त्वपूर्ण ठरेल, त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर वन आणि पेपर टूची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि पेपर वन हा सर्वांना कॉमन असतो आणि पेपर टू हा तुम्ही ज्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे तो असतो. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न उत्तरांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, अप्लिकेशन ऑफ ICT इन अ रिसर्च इन रिलेव्हंट इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस, म्हणजेच खालीलपैकी कोणत्या टप्प्यात संबंधित संशोधनात ICTचा वापर केला जातो. तर सर्वे ऑफ रिलेटेड स्टडी म्हणजे संबंधित अभ्यासाचे सर्वेक्षण आणि डाटा कलेक्शन इन द फील्ड, की डेटा अनालिसिस, की रायटिंग द थेसिस, की इंडेक्स इन द रेफरन्स म्हणजे संदर्भाची अनुक्रमणिका, प्रबंध लिहिणे, डेटा विश्लेषण, यातून कोणता आहे सांगा बघू. अप्लिकेशन ऑफ ICT इन अ रिसर्च म्हणजे म्हणजे ICTचं जे आहे ते अप्लिकेशन रिसर्चमध्ये वापर केला जातो ते विचारलेलं आहे, सांगा बघू. तर जर का आपण हे ऑप्शन्स बघितले, तुम्ही बघत असाल की रिसर्च टॉपिकवरून भरपूर क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे रिसर्च हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे, त्यामुळे रायटिंग द थेसिस जे आहे ना, हे ICT आणि रायटिंग द थेसिसचा काही संबंध नाही. त्यामुळे मला या क्वेश्चनचं आन्सर नसतं आलं तर मी हे नाही आहे, त्याच्यामुळे यावरून मी ऑप्शन्स बघितले असते. यात IV आहे, कट झालं, मग याच्यात IV आहे, कट झालं, हेही कट झालं, तर माझं उत्तर बरोबर हे बी ठेक केलं असतं मी क्लिक. त्यामुळे हे असं आपण इलिमिनेट करायचं, जे आपल्याला समजते ना, लॉजिक लावायचं आणि इलिमिनेट करायचं. बघा, आता मी हे रायटिंग द थेसिस मला माहिती होतं 100% येत नाही, त्यामुळे मी सहजतेने बी आन्सर काढू शकले. त्यामुळे तुम्ही पण असंच करायचं जर का तुम्हाला उत्तरे वगैरे नाही आले तर. ठीक आहे, त्यामुळे बघा आपलं उत्तर बरोबर आहे. तर काय आहे, सर्वे ऑफ रिलेटेड स्टडी म्हणजे संबंधित अभ्यासाचे सर्वेक्षण येते, या त्यात डाटा अनालिसिस येते, आणि काय येते, इंडेक्सिंग द रेफरन्स म्हणजे संदर्भाची अनुक्रमणिका येते. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, असर्शन आणि लेबल रिझन दिलाय, आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट आहे ना, ते आजकाल खूप विचारले जातात. त्यामुळे यावेळेस सेटमध्ये नक्कीच असर्शन आणि रिझनचे भरपूर क्वेश्चन्स असणार आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की त्याची प्रॅक्टिस करा. आणि हा प्रश्न कम्युनिकेशन मधला आहे, क्लासरूम सिच्युएशन म्हणजे दोन्ही मर्ज केला आहे त्यांनी. ठीक आहे, काय आहे तर, डिपेंडिंग अपॉन द क्लासरूम सिच्युएशन सम मीडिया ऑफ अ कम्युनिकेशन आर इफेक्टिव्ह दॅन अदर्स, म्हणजे वर्गातील परिस्थितीनुसार संवादाची काही माध्यमे इतरांपेक्षा प्रभावी असतात. संवादाची काही माध्यमे म्हणजे क्लासरूम सिच्युएशनमध्ये काय असू शकते संवादाची माध्यमे, सांगा बघू. तर मी सांगते, एक मिनिटं. सिलेक्शन ऑफ अ मीडियम इज डायरेक्टली रिलेटेड टू द नेचर ऑफ द मेसेज ऑफ द स्टुडंट, म्हणजे माध्यमाची निवड विद्यार्थ्यांच्या संदेशाशी स्वरूपाशी थेट संबंधित आहे. म्हणजे काय, तर बघा, इथे कोणता मीडिया म्हणताय, मीडिया जो म्हणजे जसं की लर्निंग झालं तर त्याच्यामध्ये व्हाईट बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड आहे, प्रोजेक्टर आहे, हे जे आहे ना, हे मीडिया आहे कम्युनिकेशन वाढवण्यासाठी क्लासरूममध्ये, किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायसाठी, किंवा इफेक्टिव्ह टीचिंग करायसाठी. ठीक आहे, तर सिलेक्शन ऑफ मीडियम इज डायरेक्टली रिलेटेड टू द नेचर ऑफ, आता बरोबर आहे ना, सिलेक्शन ऑफ म्हणजे माध्यमाची निवड हे विद्यार्थ्यांच्याच नुसार करावी लागेल ना, कारण कम्युनिकेशनचे जे माध्यम आहे ते सेंडर आणि रिसिव्हरमध्ये कन्वे व्हायला पाहिजे, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि वर्गातील अध्यापनात तर कोणते माध्यम यूज केले जाते, तर व्हाईट बोर्ड, डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर, मॉडेल या माध्यमाची यूज केले जाते. आणि माध्यमाची निवड कोण करते, शिक्षक करतात, उपलब्ध विद्यार्थ्यांच्या सोयी आणि संदेश याच्यामुळे. जर का आपण लहान मुलाला म्हणजे कसं राहते, प्रोजेक्टर वगैरे लहान मुलांसाठी वापरत नाही, लहान वयाच्या क्लासमधल्या मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी वापरतात. पण आता हे TV आले आहे प्रत्येकाच्यात, लर्निंग आली आहे, तर ते वापरू शकतात. ठीक आहे, तर तशानुसार म्हणजे तुम्ही त्याच माध्यमानुसार करा ना, ज्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल. ठीक आहे, तेच विचारलंय इथे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे बोथ A and R इज ट्रू अँड R इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे करायचं, असर्शन बरोबर वाचायचे आणि रिझन पण त्याच्यानुसार बरोबर वाचायचं, आणि त्यानुसारच उत्तरे करायची. ठीक आहे, आणि असर्शन स्टेटमेंट यावेळेस खूप जास्त येणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याची प्रॅक्टिस नक्की करा.
त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कम्युनिकेशन स्किल्स ऑफ स्टुडंट कॅन बी इम्प्रूव्ड बाय, म्हणजे विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्याद्वारे सुधारले जाऊ शकते. कशाद्वारे? आस्किंग जनरल क्वेश्चन, म्हणजे सामान्य प्रश्न विचारणे. एक्सपोजर टू न्यू टेक्नॉलॉजी, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा एक्सपोजर देणे. फोस्टरिंग क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे गंभीर विचारांना चालना देणे. की शब्दसंग्रहाचा भेदभाव करायचा वापर करणे, की मर्यादित ऐकणे. काय कम्युनिकेशन स्किल सुधारू शकते, कशामुळे सुधारू शकते सांगा बघू, या पाच दिलेल्या याच्यामधून. हं? मी तुम्हाला ऑप्शन कट करायचं माहिती सांगितली होती, सांगा बघू काय असणार आहे. 2, 3, 4. आता याच्यातले ऑप्शन्स कसे कट करायचे, आपलं उत्तर काय? आधी एक्सपोजिंग द न्यू टेक्नॉलॉजी, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा एक्सप्लोर करणे, संवाद कौशल्य वाढवण्यासाठी. आणि त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, गंभीर विचारांना चालना देणे. आणि त्यानंतर शब्दसंग्रहाचा, म्हणजे डिस्क्रिमिनंट्स यूज ऑफ वोकॅब्युलरी. तर ऑब्विस आहे ना, शब्दसंग्रहाचा आपण वापर करावा लागेल, आपल्याला वोकॅब्युलरी यूज करावं लागेल. ठीक आहे. तर कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी मर्यादित ऐकणे हे चुकीचं आहे, त्यामुळे पाच जे आहे ते कट. ठीक आहे. आता हे ज्या या दोघांमधून आपण बघू. तर आस्किंग जनरल क्वेश्चन, जनरल क्वेश्चन तर नेहमीच विचारते, स्टुडंट विचारतात, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही असं मला वाटतं. त्यामुळे पहिलं उत्तर पण चुकीचं ठरेल. आपलं उत्तर काय असणार आहे? 2, 3, 4. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कम्युनिकेशन वाढवू शकतो, म्हणजे कसं? नवीन नवीन व्हिडिओज पाहायला देणं, किंवा त्याच्यात व्हिडिओजद्वारे तुम्हाला रिसाईट करून देणं. आता सगळीकडे ई लर्निंग आलाय, त्यामुळे असं करता येईल. आणि गंभीर विचाराला चालना देणं, जेव्हा तुम्हाला आता डिबेटिंग वगैरे झालं, तर तुम्हाला एक गंभीर विचार दिला, गंभीर टॉपिक दिलं, त्यानुसार तुम्हाला बोलायचं आहे, तर ते एक गंभीर विचार झाला. आणि फोर्थ जे आहे, वोकॅब्युलरी डिक्शनरी आपल्याला किती महत्वाची ठरते हे आपल्याला माहितीच आहे कम्युनिकेशनसाठी. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच, ज्यात पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लाईव्ह लेक्चर असतील, 50+ अधिक मॉक टेस्ट असतील, आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे MCQ नोट्स असतील, आणि सोबत असेल PYQ. तर 7 फेब्रुवारी पासून एक बॅच सुरू झालेली आहे, पेपर 1 आणि पेपर 2 MS सेट साठी. तर तुम्ही नक्की घ्या आणि आपली प्रिपरेशन सुरू ठेवा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या ॲपवर उपलब्ध झालेल्या आहे, त्यामुळे तुम्ही नक्की घ्या. आणि MS सेट एक्झाम आता 7 एप्रिलला असणार आहे, 2 महिने बाकी आहे. त्यामुळे जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल टेस्ट सिरीजची, तेवढी जास्त चांगली प्रॅक्टिस होईल. त्यामुळे तुम्ही पेपर 1ची ही बॅच पण घेऊ शकता, लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स ऐकायसाठी. कारण जेवढं तुमचं आता 2 महिन्यातून डोळ्याच्या समोरून जाईल क्वेश्चन्स, आणि जे लेक्चर्स तुम्हाला समजले नाही ते, त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता, त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तर टेस्ट सिरीज पण घेऊ शकता, किंवा ही बॅच पण घेऊ शकता. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. समोरचा प्रश्न आहे, स्ट्रक्चर्ड क्लासरूम कम्युनिकेशन कॅन बी कॅटेगराइज, म्हणजे स्ट्रक्चर क्लासरूम कम्युनिकेशन कशी वर्गीकृत केली आहे. तर ते इंटरपर्सनल कम्युनिकेशन मध्ये आहे का, की व्हर्टिकल कम्युनिकेशन मध्ये आहे, की ग्रुप कम्युनिकेशन मध्ये आहे, की क्रॉस पर्पज कम्युनिकेशन मध्ये आहे, सांगा बघू. काय असणार आहे स्ट्रक्चर क्लासरूम कम्युनिकेशन? तर स्ट्रक्चर क्लासरूम कम्युनिकेशन हे ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे. काय आहे? ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट. म्हणजेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, अभिप्राय प्राप्त करण्यासाठी, एखाद्या कल्पनेवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला प्रेक्षकांच्या गटाशी संवाद साधण्यासाठी त्याची गरज पडते, म्हणजे की गट संप्रेषण याला म्हणतात. आणि हे सामान्यतः पूर्वनिर्धारित असते, आणि उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य करण्यासाठी हे केलं जाते. स्ट्रक्चर क्लासरूम जे म्हणतो आपण, तर यामध्ये कसं, हे प्रेक्षकांच्या गटाशी संवाद साधण्याची प्रक्रिया, म्हणून याला ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे जाते. हे स्ट्रक्चर जे क्लासरूम आहे ना, ते ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. यामध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, अभिप्राय वगैरे नाही का, रिव्ह्यू वगैरे, आपण किंवा एखाद्या कल्पनेवर चर्चा करायची असेल, तर ते स्ट्रक्चर क्लासरूम मध्ये ते ग्रुप कम्युनिकेशनचा केलं जाते, म्हणजे प्रेक्षकांच्या गटाशी केले जाते संवाद. ठीक आहे. तर स्ट्रक्चर क्लासरूम हे ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे. आणि ग्रुप कम्युनिकेशन मध्ये 2+ व्यक्ती येतात. आणि इंटरपर्सनल मध्ये सेंडर आणि रिसिव्हर +2 2 पेक्षा अधिक असते. ठीक आहे. आणि इंट्रामध्ये तो स्वतःशीच बोलतो. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर आहे ग्रुप कम्युनिकेशन. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इनसाइड अ क्लासरूम अ टीचर शुड इम्बार्क अपॉन, म्हणजे वर्गात प्रभावी संवाद साधण्यासाठी शिक्षकाने सुरुवात केली पाहिजे. काय सुरुवात केली पाहिजे? आयडिओलॉजी लर्निंग, म्हणजे वैचारिक झुकाव, संकेत दिले पाहिजे, की लक्ष देण्याचे आदेश जाहीर केले पाहिजे, की श्रोत्यांचे विश्लेषण केलं पाहिजे, सांगा बघू. फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, श्रोत्यांचे विश्लेषण म्हणजे लिस्नर अनालिसिस. बघा, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये टीचर आणि
सेंडर आणि रिसिव्हर आहे. तर सेंडर जरी तुम्हाला काही म्हणजे पाठवत असेल किंवा तर तुम्ही रिसीव्ह करताय की तुम्ही कसं बरोबर रिसीव्ह करता. जसं आता शिक्षक आणि विद्यार्थी आहेत, तर शिक्षकाने तुम्हाला एखादा टॉपिक समजवला पण तुम्हाला तो कितपत समजला, लिसनिंग जे तुमचं आहे ते बरोबर आहे की नाही, किंवा विश्लेषण तुम्हाला बरोबर समजलं की नाही. हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय, तर मी तुम्हाला एखादा टॉपिक समजवत आहे, तर तुम्हाला त्याच पद्धतीने व्यवस्थित समजलं असेल तर ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, लिस्नर अनालिसिस असणार आहे. म्हणजे काय, तर तुमचे श्रोते आणि श्रोते यांचे विश्लेषण करते ही प्रभावी व्याख्या वितरणाची गुरुकिल्ली आहे. म्हणजेच काय, तर श्रोत्याच्या विश्लेषणामुळे श्रोत्यांना सहज समजेल अशा पद्धतीने का नियोजन करणे आणि संधी संधी मिळणे. आणि शिक्षक या साधनाचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे कसे गुंतवायचे किंवा शिकवायचे याचे नियोजन करू शकते. ठीक आहे. आपला समोरचा प्रश्न आहे, द टर्म प्लॉटर इज बेस्ट डिस्क्राईब ॲज. प्लॉटर या शब्दाचे सर्वोत्तम वर्णन काय आहे, तर ते चांगल्या दर्जाचे ग्राफिक्स तयार करण्यासाठी इनपुट उपकरण आहे, की ते आउटपुट उपकरण आहे, की चांगल्या दराचे ग्राफिक पाठवण्यासाठी जलद स्टोरेज डिव्हाइस आहे, की इनपुट आणि आउटपुट घेण्यासाठी बहुउद्देश उपकरण. सांगा बघू, प्लॉटर तुम्ही ऐकलंय का आधी प्लॉटर? नाही ऐकलं असेल ना, आयसीटी मध्ये आहे प्लॉटर वगैरे. हा 8व्या युनिट मधला आयसीटी. तर काय आहे ते, आधी आपल्याला काय पाहिजे माहित पाहिजे, प्लॉटर हे इनपुट आहे की आउटपुट आहे. आता मला माहिती आहे ते आउटपुट आहे, तर म्हणजे हा इनपुट कटला. हा आउटपुट डिव्हाइस. आता इथे कुठे आउटपुट इनपुट आउटपुट घेण्यासाठी बहुउद्देश नाही, हेही नसणार आहे, हेही नसणार आहे. त्यामुळे ते आउटपुट डिव्हाइस आहे. आणि ते कशासाठी आहे, तर प्रोड्यूस ड्रॉइंग्स अँड ग्राफिक्स आणि रेखाचित्र तयार करण्यासाठी आहे प्लॉटर. प्लॉटर कसं असते, तर प्लॉटर हा एक आधुनिक प्रकारचा ग्राफिक प्रिंटर आहे जो शाई पेन वापरून प्रतिमा काढण्यास सक्षम आहे. ठीक आहे, शाई पेन वापरून. आणि तो पारंपरिक प्रिंटरपेक्षा ठिपके नसून रेषा काढतो. पारंपरिक प्रिंटर जो आहे ना तो ठिपके काढतो, तर हा रेषांनी काढतो. ठीक आहे. आणि हा आउटपुट डिव्हाइस आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर ई कॉमर्स इन्व्हॉल्व्स अ बाईंग अँड सेलिंग ऑफ. म्हणजे ई कॉमर्समध्ये खरेदी आणि विक्री याचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय वस्तूंचा होतो का, इलेक्ट्रॉनिक वस्तू की संगणकाशी संबंधित उत्पादने की इंटरनेटवरील उत्पादने आणि सेवा. सांगा बघू. ई कॉमर्स. ई कॉमर्स काय आहे, तर ही इंटरनेट आणि वेबसाईटद्वारे वस्तूंची खरेदी करायचं आहे. तर प्रोडक्ट सर्व्हिस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे ही प्रक्रिया त्याची आहे. आणि पैसे खरेदीच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरण केले जाते, किंवा काही वेळा जेव्हा वस्तू भौतिकरित्या प्राप्त होतात ना, तेव्हा पैसे दिले जाऊ शकतात. हे प्रोडक्ट्स आणि वेबसाईटद्वारे वस्तूंची खरेदी करायचं ई कॉमर्स. ठीक आहे. आजकाल आपण ई कॉमर्स वरून घेतोच ना भरपूर प्रोडक्ट्स वगैरे, फ्लिपकार्ट, अमेझॉनचे खूप साऱ्या अशा वेबसाईट्स आल्या आहेत ना ई कॉमर्स मध्ये आता. ठीक आहे. त्यानंतर गिवन बिलो हे पुन्हा असर्शन आणि रिझन दिलाय. तर हे इंट्रानेट आणि इंट्रानेट बद्दल दिलाय. तर हे 8व्या युनिट मधला आहे आयसीटी. तर काय काय दिलंय, इंटरनेट हे संस्थेमध्ये संगणकीय संसाधने आणि माहिती सामायिक करण्यासाठी खाजगी नेटवर्क आहे. इंट्रानेट काय आहे असं सांगे, इंटरनेट ऍक्च्युली असेल मला असं वाटतं. इंट्रानेट इज अ प्रायव्हेट नेटवर्क फॉर शेअरिंग कम्प्युटिंग रिसोर्सेस अँड इन्फॉर्मेशन विद इन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. इंटरनेट हे प्रायव्हेट व्हर्जन ऑफ द इंटरनेट. आता हे इंटरनेट हे इंटरनेटचे प्रायव्हेट व्हर्जन आहे. हे हे त्याचं रिझन आहे. आणि हे आहे अन इंटरनेट इज अ प्रायव्हेट नेटवर्क फॉर शेअरिंग कम्प्युटिंग रिसोर्सेस अँड इन्फॉर्मेशन विद इन अ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. म्हणजे इंटरनेट काय आहे याची डेफिनेशन दिली आहे. तर हे रिझन त्याचं बरोबर आहे की ते आपल्याला बघावं लागेल. तर बोथ ए आर ट्रू आणि आर करेक्ट आहे. आर करेक्ट नाही आहे. ए ट्रू आहे, आर फॉल्स आहे, ए फॉल्स आहे, आर ट्रू आहे. सांगा बघू. ए तर नक्की ट्रू आहे. ए नक्की ट्रू आहे. त्यामुळे आपलं सी जे आहे ते बरोबर होईल. हे 3 बरोबर होईल. आता तिघामधून एक निवडा काय असणार आहे. तर आपलं उत्तर काय आहे, ए आणि आर तर ट्रू आहे, पण आर करेक्ट एक्सप्लेनेशन नाही. इंटरनेट इज अ प्रायव्हेट व्हर्जन ऑफ इंटरनेट, याचा काही संबंध नाही याच्याशी. ओके नाही. तर इंटरनेट हे प्रवासाचे जागतिक कनेक्शन आहे ज्याद्वारे वापरकर्ता माहिती आणि डेटा सामायिक करू शकतात. आणि इंटरनेट हे काय आहे, हे संगणकाचे स्थानिक नेटवर्क आहे, खाजगी, त्यामध्ये लोक माहिती आणि डेटा शेअर करू शकतात. इंटरनेट हा खूप मोठा आहे इंटरनेटपेक्षा. इंटरनेट हा विदिन ऑर्गनायझेशन असते आणि इंटरनेट हा पूर्ण असते. ठीक आहे. अच्छा. आणि स्टेटमेंट्स मी तुम्हाला सांगितलं, स्टेटमेंट असर्शन वगैरे ते यावेळेस खूप विचारणार आहे प्रत्येकच चॅप्टर मधून. तर त्याच्यामुळे थोडी त्याची प्रॅक्टिस करा. आणि असर्शन रिझन मध्ये कसं करायचं आहे, बरोबर आपण असर्शन आणि रिझन वाचायचं, आणि ते आहे रिझन आहे की नाही ते बरोबर आपण थोडा गेस करायचं. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइसेस अलाव युजर टू कॉपी अँड एक्सटर्नल डॉक्युमेंट अँड सेव्ह इट इन इलेक्ट्रॉनिक फ्रॉम इनटू अ कम्प्युटर. म्हणजे खालीपैकी कोणते उपकरण वापरकर्त्याला बाह्य दस्तावेज कॉपी करण्याची आणि संगणकावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन करण्याची परवानगी देतो. सांगा बघू.
स्पॅमर, प्रिंटर, स्कॅनर, प्लॉटर. स्पॅमर तर नसणारच आहे. काय असणार आहे मग आन्सर? आन्सर आहे, तर आन्सर आहे स्कॅनर. हे प्रिंटर चुकीचं रेडमध्ये आलंय. तर आपलं उत्तर काय असणार आहे? स्कॅनर असणार आहे. स्कॅनर हे असे उपकरण आहे जे पत्रके, पोस्टर, पुस्तकाची पृष्ठे यासारख्या स्रोतांवरून प्रतिमा कॅप्चर करण्यास सक्षम आहे आणि ती प्रतिमा आवश्यक रूपात संगणकावर किंवा डेस्कटॉपवर जतन केली जाते. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? स्कॅनर असणार आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, खालील आयतातून माती प्रदूषणाचे स्रोत ओळखा. सॉइल पोल्युशन. तर इंडस्ट्रीयल, औद्योगिक सांडपाणी, इट्रोफिकेशन आणि किंवा अनसायंटिफिक डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट, की ऑफशोर ऑइल ड्रिलिंग, की इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सेप्टिक सिस्टम. हा प्रश्न PYQ आहे, त्यामुळे थोडा महत्वाचा ठरतो. आता सांगा बघू, सॉइल पोल्युशन कशामुळे होते? आपलं उत्तर काय आहे? पहिलं, तिसरं आणि पाचवं. तर सेप्टिक प्रणाली जी आहे ना, ते अयोग्य व्यवस्थापन आहे आणि आण्विक कचऱ्याची बघा ना, कचरा जे डिस्पोजल, न्यूक्लिअर वेस्ट जे म्हणतो आपण, ते असं मातीमध्ये डिस्पोजल केलं तर ते होत नाही, त्याचा म्हणजे निचरा होत नाही ना, त्यामुळे ते म्हणजे त्यामुळे ते महत्व आहे, हे स्त्रोत आहे. त्यामुळे त्यामुळे माती प्रदूषण होते. आणि औद्योगिक सांडपाणीमुळे पण माती प्रदूषण होते. आणि सेप्टिक प्रणालीचे म्हणजे जे आहे सिस्टम जे आहे मॅनेजमेंटची, ती इम्प्रॉपर राहिली तरी माती प्रदूषण होते. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. तर औद्योगिक कचऱ्यामुळे मातीचे प्रदूषण वाढते आणि अणुकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची व्यवस्था नसणे आणि चांगल्या सांडपाण्याची व्यवस्था नसते, त्यामुळे पण सॉइल पोल्युशन होते. ठीक आहे. त्यानंतर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द वोलॅटिल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर करेक्ट? म्हणजे बाष्पशील सेंद्रिय संयुगे याबद्दल खालीलपैकी कोणते बरोबर आहे? तर दे कॅन कॉज ऍसिड रेन, दे मे कॉज कॅन्सर, किंवा दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ फोटोकेमिकल स्मॉग. म्हणजे फोटोकेमिकल स्मॉग निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना किंवा त्यांना कर्करोग होऊ शकतो, किंवा ते ऍसिड रेन, आपण काल शिकलो ना ऍसिड रेन, ते. तर सांगा बघू उत्तर काय असणार आहे? उत्तर आहे 2 आणि 3. त्यांनी कॅन्सर पण होऊ शकतो आणि जे आहे फोटोकेमिकल स्मॉग निर्मिती ते महत्वाची भूमिका पार पाडतात. ठीक आहे. तर बाष्पशील सेंद्रिय संयुग हे ते तुम्ही लक्षात ठेवा. वोलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. काय लक्षात ठेवाल? वोलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. त्यानंतर मी ऑलरेडी एक प्रश्न घेतला या व्हिडिओमध्ये, पण तरी सुद्धा तुम्ही ऍसिड रेन बद्दल मला सांगू शकता की हे कोणत्या 2 वायूंमुळे होतं? ठीक आहे. कारण हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्यामुळे म्हणतं. आणि दुसरा प्रश्न आहे समोर, आणि तुम्ही ते करताय ना. तुम्हाला आता जर का मी 15 प्रश्न घेतले असेल, तर तुम्हाला त्यापैकी किती आले हे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे. यांनी तुम्ही जर का हे कमेंट सेक्शनमध्ये कळवलं ना, तर मला समजते की तुम्हाला कितपत समजत आहे, आणि त्यांनी मला प्रोत्साहन पण मिळते. मी पुन्हा चांगल्याने तुम्हाला शिकवू शकते. ठीक आहे. तर तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी तरी करा. आणि आणि हे दोघांना पण हेल्पफुल आहे. तुम्हाला पण समजेल की तुम्हाला किती उत्तर येतात. आणि थोडं आता मी प्रश्नांची लेवल हार्ड घेत आहे, PYQ. कारण बघा, जेवढे जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाईल, जेवढे जास्त तुमच्या डोळ्याखालून काही कन्सेप्ट जातील, तेवढं चांगलं राहील. ठीक आहे. याचं उत्तर काय असणार आहे? ते कॅन्सर होते आणि फोटोकेमिकल स्मॉग निर्मितीमध्ये ते महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तुम्ही नक्की ते कमेंट करा. आणि ऍसिड रेन बद्दल पण मला सांगा की कोणत्या 2 वायूमुळे होते. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पॅरिस कराराचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता? सांगा बघू. काल आपण बघितलं होतं, टू रिड्यूस द CFC इमिशन, किंवा हवामान बदलाच्या धोक्याला जागतिक प्रतिसाद मजबूत करणे, की जैविक विविधतेच्या समस्येवर निराकरण करणे, की ओझोन थर कमी होण्याच्या समस्येचे निराकरण करणे. सांगा बघू काय असणार आहे? कालच्या जुळवाजुळवामध्ये आपण हे घेतलं होतं, पॅरिस करार. तर काय होते? हवामान बदलाच्या धोक्याला जागतिक प्रतिसाद मजबूत करणे, हे काय सेंट्रल एम आहे पॅरिस अग्रीमेंटचं. ठीक आहे. तर पॅरिस अग्रीमेंट कधी करण्यात आला होता? तर 2015 मध्ये करण्यात आला होता. आणि त्याचं लागू कधी झाला? ते 2016 मध्ये झाला होता. तर या हवामानाच्या बदलाच्या धोक्याला जागतिक प्रतिसाद मजबूत करणे हा त्याचा एम होता. आणि ग्रीन हाऊस गॅस इमिशन, ते पण त्याचा एम होता. क्लायमेट चेंज
नाही का, CO2 रिडक्शन करण्याचं त्याचं हे होतं, ध्येय होतं. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपलं उत्तर आहे हवामानाच्या बदलाच्या धोक्याला जागतिक प्रतिसाद म्हणून मजबूत करणे. आणि हे 2015 मध्ये आलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि पण ते 2016 मध्ये इफेक्टिव्ह झालं होतं. द एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी फेमस फॉर स्पेशलाइज स्टडी इन महायाना वॉज, म्हणजे महायानामध्ये विशेष अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेले प्राचीन भारतीय विद्यापीठ होते, कोणते होते? नादिया, नालंदा, वल्लभी, विक्रमशिला, सांगा बघू. महायाना विचारलाय. कन्फ्यूज होऊ नका हिनायना आणि महायानामध्ये. काय असणार आहे आपलं उत्तर? आणि हे मी कालच्या व्हिडिओ की परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. हे तुम्हाला आलंच पाहिजे हे. तर हे आहे नालंदा. काय आहे? नालंदा. नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये महायानाच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेले प्राचीन विद्यापीठ याच्यामध्ये शिकवणं सुरू होतं. आणि व- नालंदा खूप जुनी युनिव्हर्सिटी आहे, एशियंट युनिव्हर्सिटी आहे, जी बिहारमध्ये आहे. शैलेंद्र डायनेस्टीमध्ये ते बनवलं होतं. मेडिसिन आणि ॲस्ट्रोलॉजी इथे महत्त्वाची होती, याबद्दल शिकवलं जात होतं. आणि हे हेरिटेज साईट आहे. जानेवारी 2009 ला ते हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आली होती. ठीक आहे. आणि लॉजिक पण इथे शिकवलं जात होतं. काय शिकवलं जातं? लॉजिक. ठीक आहे. आणि वल्लभी जी युनिव्हर्सिटी आहे ती नीतिशास्त्र आणि लॉ साठी फेमस होती. ती नीतिशास्त्र आणि लॉ इथे खूप शिकवायचे. आणि हिनायना, मी मी आधीच सांगितलं होतं, हे महायाना आणि इथं हिनायना खूप महत्वाचं होतं. आणि याचा अभ्यासक्रमाचा अभ्यास केला जात होता. आणि ह्युन संग जे आहे ट्रॅव्हलर आहे चायनाचा, तो इथे आला होता. आणि वल्लभी युनिव्हर्सिटी सध्या गुजरातमध्ये आहे. कुठे आहे? गुजरातला. ठीक आहे. त्यानंतर आहे विक्रमशिला युनिव्हर्सिटी. विक्रमशिला युनिव्हर्सिटी धर्मपालांनी बांधली होती. आणि यात तंत्रविद्या आहे ते शिकवली जात होती. आणि बिहार ला आहे सध्या ही युनिव्हर्सिटी. तिब्बतची संस्कृती, आपण कालच परवा क्वेश्चन पाहिलं होतं की तिब्बतची संस्कृती जी आहे त्याचा अभ्यास जो आहे तो विक्रमशिला युनिव्हर्सिटीमध्ये केला जात होता. ठीक आहे. आणि त्याबद्दल लिखाण पण लिहिलं गेलं होतं. पण आता आपला जो प्रश्न आहे महायानाचा अभ्यास, तो नालंदामध्ये व्हायचा आणि हिनायाचा वल्लभीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ, 3 वर्षाच्या कृती अजेंडामध्ये 2017 ते 18, 19 ते 20 केवळ नीती आयोगाने सूचीबद्ध केलेल्या प्रशासनातील सुधारणा संबंधित क्षेत्र ओळखा. तर एन्व्हायरमेंट, सिव्हिल सर्व्हिस, इलेक्ट्रोल, करप्शन रिलेटेड, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. काय सांगा बघू. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, तर याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर आहे सिव्हिल सर्व्हिस, इलेक्ट्रोल आणि करप्शन रिलेटेड. तर इथे काय म्हणतात, 3 वर्षाच्या कृती अजेंडामध्ये केवळ नीती आयोग जे आहे ना, त्यांनी 3 वर्षाचा अजेंडा दिला होता. त्यामध्ये त्यांनी कोणती प्रशासनातील सुधारणा करणार होते किंवा केली. तर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसची केली, नागरी सेवक, निवडणूक आणि भ्रष्टाचार संबंधित. तर हा प्रश्न मला असं वाटतं की 10व्या युनिट मधला असू शकतो, 10व्या, हो, हायर एज्युकेशन. त्यामुळे हा प्रश्न पण महत्वाचा ठरतो. गव्हर्नन्स मध्ये वगैरे येतं प्रश्न. तर इथे काय म्हणताय, समजलं तुम्हाला? हे नीती आयोगामध्ये 3 वर्षाच्या अजेंडामध्ये हे सुधारणा करणार होते, प्रशासनातील सुधारणा. त्यामुळे कोणत्या म्हणून विचारलाय. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस विल बी कन्सिडर्ड रिलेटेड ॲडव्हान्स स्टेज, म्हणजे मूल्य शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या टप्पा तुलनेने प्रगत मानला जातो? तर अनुकरणाद्वारे मूल्य संकलन, की अंतर्गत मूल्यमापनाद्वारे मूल्यमापन, प्रदर्शनाद्वारे मूल्य स्पष्टीकरण, की एकीकरणाद्वारे मूल्य एकत्रीकरण? सांगा बघू. तर मूल्य एकीकरण म्हणजे काय? तर शिक्षणाच्या विविध क्षेत्रामध्ये शिकण्याची प्रक्रिया शिकवून मूल्यांचा विकास आणि जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विकास करणे, किंवा एखादी व्यक्ती प्रौढाचे अनुकरण करून बाह्य वातावरणाशी संपर्क साधून स्वतःचे मूल्यांकन करून शिकेल. मूल्यांकन करणे होते मूल्य. आणि एकीकरणद्वारे मूल्य एकत्रित करून हा मूल्य विकासाचा प्रगत आहे ना टप्पा असेल, हे प्रगत टप्पा असेल. तर आपलं उत्तर काय असणार आहे? मूल्य शिक्षण. मूल्य शिक्षणचं आहे व्हॅल्यू कन्सिडरेशन थ्रू इंटिग्रेटेशन, म्हणजे एकीकरणाद्वारे मूल्य एकत्रित करणे. मूल्य शिक्षणाचा सहभाग खालीलपैकी कोणता टप्पा तुलनेने प्रगत मानला जाईल म्हणताय? तर हा टप्पा जो आहे ना एकत्रीकरणाचा, हा प्रगत मानला जाईल. त्यानंतर
त्यानंतर 15 क्वेश्चन्स झालेले आहे आपले. ठीक आहे, तर 15 क्वेश्चन पैकी तुम्हाला किती आले ते नक्की लिहा. आणि मला सांगा ते ऍसिड रेन कोणत्या दोन वायूंपासून झालेलं आहे ते मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ऍसिड रेन कोणत्या दोन वायूंपासून होतं. आणि त्यानंतर कालचा जो प्रश्न होता, युजीसी कोणत्या कमिशनद्वारे बनवल्या गेली होती, तर युजीसी ही राधाकृष्णन कमिशन आली होती 1948 ते 49 मध्ये. त्या अंडरमध्ये बनवल्या गेली होती. युजीसी हे ऑटोनॉमस बॉडी. आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे त्याचं फुल फॉर्म आहे. पार्लमेंटद्वारे बनवल्या गेली होती आणि ते 1956 मध्ये बनवल्या गेली होती. ठीक आहे, म्हणजे ते आलं होतं. ग्रेट ब्रिटन जे आहे त्यांनी 1956 मध्ये युजीसी स्थापन केली होती. आणि हे कोणत्या याचा जे आहे अहवाल ते कोणी दिला होता, राधाकृष्णन कमिशनद्वारे ते आलं होतं. ठीक आहे, त्यामुळे ते खूप महत्त्वाचे ठरतात. 10व्या युनिटमध्ये कमिशन्स आहे ते आपल्याला घेऊच आपण त्यावरचे प्रश्न. ते खूप महत्त्वाचे ठरतात, त्यामुळे कमिशन तुम्ही नक्की वाचा. 10th युनिट टॉपिकमध्ये आहे. आणि तुम्हाला 15 पैकी किती आले ते मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि ऍसिड रेन कोणत्या दोन वायूंपासून बनतं ते तुम्ही नक्की लिहा. बॅच घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा आणि तुम्हाला या सिरीजचा नक्की फायदाच होईल. थँक्यू सो मच.